बोलो सतगुरुदेव की जय। बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय। बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय। स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय। सर्व संतों की जय, सर्व भक्तों की जय, धर्मी पुरुषों की जय। श्री काशी धाम की जय, श्री छुडानी धाम की जय, श्री करौथा धाम की जय, श्री बरवाला धाम की जय। सत साहिब गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार। गुरु की नहीं सुर नर मुनि जन साधुआ संतों सर्वस्ती नहीं। सतगुरु साहेब संत सब दंडोतम प्रणाम। आगे पीछे मध्य हुए तिनको जा कुर्बान। नराकार निर्विषम काल जाल वैभंजनम निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुबेशोन्दनम। सोहम सुरति समाप्तम सकल समाना निर्तलय। उज्ज्वल हिरंबर हरदमं बेपरवा अथाह वार पार नहीं मज्जतम। ग्रीब जो सुमरै सिद्ध होई गणनायक गलताना। करो अनुग्रह सोई पारस पद परवाना। आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा। चरण कमल लो लाऊं आदंत करूं सेवा। परम शक्ति संगीतम रिद्धिदाता सोई। अवगत गुण अतीतम सत्पुरुष निर्मोही। जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी। तन मन अर्पों शीशम भक्ति मुक्ति भंडारी। सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा। शेष शेष मुख गावे पूज्य आदि गणेशा। इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय ध्यावे। समर्थ जीवन जी का मन इच्छा फल पावे। 33 कोटि आधारा ध्यावे से 88। उतरे बहु जल पारा कट है यम की फांसी। 33 कोटि आधारा ध्यावे से 88। उतरे बहु जल पारा कट है यम की फांसी। कर जोरूं विनती करूं धरूं चरण पर शीश। गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीश। कोटि कोटि सिजदा करूं कोटि कोटि प्रणाम। चरण कमल में राखियो मैं बंदी जम गुलाम। कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम। गले प्रेम की जेवड़ी जाखें चोवा जाऊं मैं। तो करो तो बावड़ू दूर दूर करो तो जाऊं। जो राखो त्यों ही रहूं जो देवो सो खाऊं। 7 द्वीप 9 खंड में गुरु से बड़ा ना कोई। करता करे न कर सके गुरु करे सो होए। गुरु बिन माला फेरते गुरु बिन देते दान। गुरु बिन दोनों निष्फल हैं चाहे पूछो वेद पुराण। मानुष जन्म दुर्लभ है मिले न बारंबार।
तरवर से पत्ता टूट गिरे, बहुर न लागे डारे। गुरु बिन काहू न पाया ज्ञाना, जो थो था बुस छड़े किसाना। गुरु बिन वेद पढ़े जो प्राणी, समझ न सार रहे अज्ञानी। जय इब के सतगुरु मिले, सब दुख आँखों रोए। चरणों ऊपर शीश धरूं, कहूँ जो कैडी हो। कबीर साईं मिलेंगे, पूछेंगे कुशलात। आद अंत की सब कहूँ, अपने दिल की बात। गुरु जी तुम ना भूलियो, चाहे लाख लोग मिल जाए। हमसे तुमको बहुत है, तुमसे हमको नहीं। तुमरे विसारे क्या बने, मैं किसकी शरण में जाऊं। शिव बिरंच मणि नारद, तिनके हृदय न समाऊं। अवगुण किए तो बहुत किए, करत न मानी हार। बावे बंदा बख्श दियो, बावे गर्दन उतारे। अवगुण मेरे बाप जी, बख्शो गरीब नवाज। जो मैं पूत कपूत हूँ, बहुर पिता को लाज। मैं अपराधी जन्म का, नक्शक भरे विकार। तुम दाता दुख भंजना, मेरी करो संभार। गीतेनुसार तीर्थ, व्रत, तर्पण आणि श्राद्ध कार्य केल्यामुळे कुठला फायदा आहे की नाही? और आइए अब जानते हैं शारदा द्वारका पीठ तथा ज्योतिर्मठ बद्रीनाथ पीठाधीश्वर शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती जी महाराज के विचार। गीतानुसार तीर्थ, व्रत, तर्पण एवं श्राद्ध निकालने से क्या लाभ होता है? ये सब के सब मनुष्य के मन की संकीर्णता को दूर करने वाले हैं। अगर आप अपने भोजन में से कुछ अन्य प्राणियों को भी दे रहे हैं, अतिथि का सत्कार कर रहे हैं, तो ये आपके हृदय की संकीर्णता को दूर करने वाला है। अभी आपने सुने शारदा द्वारका पीठ तथा ज्योतिर्मठ बद्रीनाथ पीठाधीश्वर शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती जी महाराज के विचार। और आइए अब जानते हैं पुरी पीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती जी महाराज के विचार। तो शंकराचार्य जी गीता के अनुसार तीर्थ, व्रत, तर्पण एवं श्राद्ध निकालने से क्या लाभ है? यह शास्त्र विधि मुत्सृज्य वर्तते काम कारता न सिद्धिमवाप्नोति न सुखम न परम गतिम। भगवान श्री कृष्णचंद्र का यह वचन है। गीता तो शास्त्र की ओर संकेत करती है। विवाह पद्धति गीता में थोड़े है, यज्ञ पद्धति थोड़े है, श्राद्ध पद्धति थोड़े है। गीता संकेत करती है कि मनवादी स्मृतियों को, वेदादि शास्त्रों को प्रमाण मानकर अपने कर्तव्य का निश्चय करना चाहिए। ठीक है, तो श्राद्ध का समर्थन है, तर्पण का समर्थन है। पहले अध्याय में ही अर्जुन ने चिंता व्यक्त की है कि कहीं पिंडोदक क्रिया लुप्त न हो जाए। और भगवान श्री कृष्ण ने स्वर्ग का वर्णन किया है। क्षीणे पुण्य मर्त्यलोकम विशंति ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था। इसलिए गीता को श्राद्ध, तर्पण जो कुछ शास्त्र सम्मत विधा है सब मान्य है। गीता के नाम पर हम श्राद्ध, तर्पण इत्यादि का निराकरण नहीं कर सकते।
अभी आपने सुने आदरणीय पुरी पीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती जी महाराज के विचार। और आइए अब जानते हैं आदरणीय श्री माधवाचार्य महाराज जी के विचार। तीर्थ, व्रत, तर्पण एवं श्राद्ध निकालने से कोई लाभ है या फिर नहीं गीता के अनुसार? बहुत बड़ा लाभ है। तीर्थ करेंगे तो पापों को क्षय होगा, तर्पण श्राद्ध करेंगे तो पितरों का उद्धार होगा, तो उससे लाभ है। अभी आपने सुने आदरणीय श्री माधवाचार्य महाराज जी के विचार। और आइए अब जानते हैं श्रृंगेरी पीठाधीश्वर श्री भारती तीर्थ जी महाराज के विचार। तीर्थ, व्रत, तर्पण एवं श्राद्ध निकालने से क्या लाभ है? वो तो शास्त्र के कहे गए कर्म हैं, इसलिए शास्त्रोक्त कर्मों का आचरण से मनुष्य को उत्तम गति प्राप्त होती है। अभी आपने सुने पवित्र हिंदू धर्म के आदरणीय सर्वशीर्ष शंकराचार्य के विचार। और आइए अब जानते हैं जगत गुरु तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज के विचार। काय सांगत आहेत परमात्मा? प्रेत शिला पे जा बिराजे पितरों पिंड भराई, बोर श्राद्ध खान को आए ये काग भये कल माही। परमात्मा म्हणत आहेत प्रेत शिलापे जा विराजे म्हणजे भूत बनून, म्हणजेच चुकीची साधना करून, आणि मग पितरों पिंड भराई, आणि मग श्राद्ध घातले आणि ते श्राद्ध खायला सगळे कावळे होऊन आले। तर पुण्यात्मांनो हे श्राद्ध घालतात, तर आता हे कुठून घेतले यांनी हे जुगाड? जेव्हा वेदांमध्ये सुद्धा श्राद्ध घालायला मनाई केलेली आहे। ही सर्व तर भूतपूजा आहे, भूत पूजल्यानंतर भूतच बनणार। गीता अध्याय क्रमांक 9च्या 26व्या श्लोकामध्ये म्हटलेले आहे की जे भूताला पूजणार ते भूत होणार, पितरांची पूजा करणारे पितरांना प्राप्त होणार, देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होणार आणि त्यांचे दास होणार, आणि जर माझी पूजा केली तर मला प्राप्त होणार। गीतेमध्ये तर पितृपूजा, भूतपूजा, तेरावा या सगळ्या गोष्टींना मनाई केली। अस्थि उचलणे आणि मोक्ष मिळवण्यासाठी गंगेमध्ये टाकणे या सगळ्या शास्त्राच्या विरुद्ध साधना आहेत, वेदांच्या विरुद्ध साधना आहेत। हे नाही केलं पाहिजे। या धर्मगुरूंनी तर आपली दिशाभूल केली आहे या सगळ्या गोष्टींनी, की म्हणे श्राद्ध घाला, तेरावा पूजा। तर पुण्यात्मांनो परमात्मा असं म्हणतात, रे भोड़ी सी दुनिया सतगुरु बिन कैसे सरिया, रे भोड़ी सी दुनिया सतगुरु बिन कैसे सरिया, अपने लला के बाल उतरवावे देख के चीना लग जइया। एक आजी घेऊन जाते आपल्या नातू किंवा नातीला त्यांच्या देवीच्या ठिकाणी, म्हणजेच आपल्या इच्छित दर्शनी स्थळी घेऊन जातात, आणि तिकडे एक न्हावी बसलेला असतो। तर अज्ञानी धर्मगुरूंनी आपल्याला हा सल्ला दिलाय की आपल्या मुलाबाळांचे पहिले केस हे देवी देवतांच्या स्थळीच काढले पाहिजे। आता ती म्हातारी जाते आपल्या नातू किंवा नातीला घेऊन आपल्या सुनेसोबत, आणि तिकडे न्हावी बसलेला असतो। त्याच्या इथे जाऊन ती म्हातारी त्या न्हाव्याला म्हणते की बाबा माझ्या नातवाचे केस काप। आता जर बाहेर 5 रुपयामध्ये न्हावी केस कापत असेल आणि त्या पवित्र स्थळी त्याचेच तो 10 रुपये घेईल, कारण तो म्हणेल की माझ्याशिवाय इथे कोणी कापणारा नाहीये। तो दुप्पट पैसे घेईल तरी ती म्हातारी म्हणेल की काप बाबा कसे तरी, आणि ती म्हातारी त्या न्हाव्याला सांगेल की बाबा माझ्या नातवाचं खूप नाजूक डोकं आहे, तर खूप हळूहळू काप, नाहीतर याला कात्री लागेल, खूप हळूहळू काप। आता परमात्मा म्हणतात की आपल्या बाळाचे केस उतरवतात तर एवढी चिंता की कुठे कात्री नाही लागणार, आणि एक बकरीच्या पिल्लाला घेऊन तुम्ही त्याचा गळा कापता। अरे वेड्या लोकांनो, अरे तो पण कोणाचा तरी मुलगा होता की ज्याचा तुम्ही बळी चढवताय, आणि आपल्या मुलांची एवढी काळजी की कात्री सुद्धा लागू नये। परमात्मा म्हणतात की आपल्याला जसं दुःख होतं तसं दुसऱ्याचंही जाणं। आता नंतर ते सर्व केस घेऊन ती म्हातारी काय करणार? ते केस घेणार आणि मंदिरात अर्पण करणार देवाच्या मूर्तीवर, आणि तेव्हाच जिथे जो पुजारी बसलेला असतो ते सगळे केस उचलणार आणि एका थैलीत घालून ठेवणार, एका पिशवीत। आणि जेव्हा ती सर्व पिशवी भरेल तेव्हा ती तो सगळी उचलणार आणि बाहेर कचरा कुंडीत फेकून देणार। आता तो कोणत्या बँकेत जमा करणार आहे का त्याला तर ते उचलून बाहेरच फेकायचंय।
तर परमात्मा सांगतो की तुम्ही हे केस इथेच कापा आणि इथेच टाकून द्या. या मूर्ख लोकांनी धंदा बनवून ठेवलाय याचा. अपने लला के बाल उतरवावे देख कैची ना लग जइया. एक बकरी का बच्चा लेके उसका गला कटैया रे भोड़ी सी दुनिया. सतगुरु बिन कैसे सरिया रे भोड़ी सी दुनिया. सतगुरु बिन कैसे सरिया. कच्चा पक्का भोजन बनावे फिर माता धोकने गैया. कच्चा पक्का भोजन बना के फिर माता धोकने गैया. उस माता ऊपर कुत्ता मुते वो क्यों ना मर गैया रे भोड़ी सी दुनिया. गुरु बिन कैसे सरिया रे भोड़ी सी दुनिया. गुरु बिन कैसे सरिया. आता आपली आजी आपल्याकडून देवी पूजा करून घेते. आपल्या आत्या बहिणींकडून सांगून घेते की गुळाच्या मोठ्या मोठ्या पोळ्या करा, म्हणजे पोळ्या. कारण ते लवकर करायचंय म्हणून ते कसेही अर्धवट कच्चे बनवणार. कारण काय, तर ते कुत्र्यालाच घालायचंय शेवटी. आता तिथे एक छोटंसं देवीचं मंदिर असतं 2-2.5 फुटांचं. एक कठाडा बनवलेला असतो, एक चबुतऱ्यासारखा. ती आजी त्यावर ते ठेवते. जेव्हा ती आजी तो नैवेद्य त्या चबुतऱ्यावरती ठेवते आणि तो ठेवून जेव्हा खाली यायला निघते, तेव्हाच 2-3 कुत्री मागे तो खायला येतात. पहिले ते त्या मातेच्या त्या अन्नाला खातील आणि मग चालता चालता तिथे मूत्रविसर्जन करतात. आता परमात्मा यांना असं सांगतो की ज्या मातेला तू प्रसाद चढवतेस, संरक्षण मागतीयस, की मी तुझी पूजा करते, त्या बदल्यात तू माझं रक्षण कर. आता त्यावरच जर तो श्वान मूत्रविसर्जन करतो तर ती तुझं रक्षण काय करणार? आता परमात्मा आपल्याला काय सांगतात? आपे लिपे आपे पोते और आपे बनावे ओई और उस पे बुढ़िया फिर पोते मांगे. देख अकल कहां से खोई. आता आपण केवळ तीच एक माऊली बघितली पुजताना. एक स्त्री एका भिंतीवरती एक चित्र निर्माण करते, स्वतःच काढते आणि त्याच्यानंतर तिच्या समोरच आरती प्रसाद वगैरे ठेवून ती म्हणते, हे माते, की माझ्या सोनेला संतती प्राप्त होऊ देत, मुलगा होऊ देत, धनधान्यामध्ये बरकत असू देत, याच्याकरता तुझ्याकडे नवस मागते. आता परमात्मा म्हणतो की तूच त्या देवीला निर्माण केलंयस. आपे लिपे आपे पोते आपे बनावे ओई और उस पे बुढ़िया पोते मांगे. देख अकल कड़े तक खोई. तरह के भैया. आता परमात्मा आपल्याला याची आठवण करून देतात. जाटी पूजे पीपल पूजे और सिर तुलसा के हो और दूध पूत में खैर राखिए न्यो पूजू हो तोय. वडाला पूजलं, मग पिंपळाला पाणी घातलं, मग तुळशी मातेला पूजलं, पण त्याला कशासाठी पूजत आहेस? तर माझ्या धनधान्यामध्ये बरकत असू देत. आता बघा यांची अक्कल बघा. आता हे धर्मगुरू आपल्याला असा समुपदेश करतात. हे असंच शास्त्राविरुद्ध साधना करायला लावून आपल्याला भूत बनवून टाकतात. त्याच्यानंतर काय सांगतात परमात्मा? जीवित बाप गे लठम लठा और मुए गंग पुचैया और जब आवे आसुज का महीना और वो कौवा बाप बनैया रे भोड़ी सी दुनिया. सतगुरु बिन कैसे सरिया. जसे आपण आपल्या पित्यासोबत भांडण करतो, वादविवाद करतो, त्यांचं ऐकत नाही. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आपण काय करतो? तर हे बघा पुण्यात्मांनो, हे धर्मगुरू आपल्याला मृत्यूनंतर मोक्षप्राप्तीसाठी कुठले मार्ग सांगतात? पहिले तर ते म्हणणार की ह्या अस्थी उचला आणि गंगेमध्ये अर्पण करा, म्हणजे त्यांना मोक्ष मिळेल. आणि काय करतात? एकदा एक व्यक्ती दीक्षा घेत नव्हती, त्याच्या पत्नीने ती दीक्षा घेतली होती. तसं तो त्याच्या पत्नीला विरोध तर नव्हता करत. तो ज्ञानाला परिचित होता, ज्ञानी होता, की त्याच्यासमोर एका गोष्टीची अडचण होती की त्याच्या वडिलांचा मृत्यू होणार. आणि जर मी गंगेत अस्थि विसर्जन करून आलो नाही तर मग माझे मन मला खात राहील, म्हणूनच त्यासाठी मी दीक्षा घेणार नाही. एके दिवशी त्याची पत्नी सांगत होती की माझ्या काकांचा मृत्यू झालाय, ते निधन पावले. आणि ती त्यांच्या अस्थींना गंगेच्या घाटावरती घेऊन गेली. तिथे बसलेले ते पंडित, त्यांनी तिथे भागांचं विभाजन केलं होतं. हा भाग माझा, हा भाग तुझा.
गेल्यानंतरच लगेच विचारतात की तुम्ही कुठून आलात. तिने सांगितलं की मी सोनीपतवरून आलीये. ते लगेच म्हणायला लागले, ये ये तू माझ्या भागात ये. त्यांनी लगेच बोलवले. मग तिथे जाऊन त्यांनी आपली पोथी उघडली आणि त्यांचा सर्व इतिहास सांगितला. तर त्यावर ते काय म्हणाले, ते म्हणाले की यजमान, खूप दिवसानंतर आलात तुम्ही. हे तर अजब गोष्ट झाली. हे ऐकून तिचा नवरा संतापला. तो म्हणाला की ह्यांना काय आमचे लोक सारखे सारखे मरावे असंच वाटतं का? हे काय म्हणतात की खूप दिवसानंतर आले विधी करायला. त्याच्यानंतर तो म्हणाला की त्या गोष्टीवरून माझं मन उडालं. याचा अर्थ असाच आहे की हे लोक रोज कोण ना कोणतरी मरायची वाटच बघत असतात. तर पुण्यात्मांनो, सगळे विधी केले, गंगेमध्ये अस्थी अर्पण केल्या, मिळाला मोक्ष. मग म्हणतात 13वा करा. 13वा कशाला? तर मोक्ष मिळवण्याकरता. अच्छा ठीक आहे, मग 13वा सुद्धा केला. मग असं म्हणतात की याचं श्राद्ध करा. पहिले दर मासाला करत होते, मग दर 6 मासांनी करायला लागले. असे खूप मोठे कार्यक्रम करायला लागले. आणि मग 1 वर्षानंतर ते पूर्णत्वास जात असे. मग त्याच्यानंतर ते समापन करत असे. पूर्ण 1 वर्ष लागत असे त्यासाठी. आणि मग त्याच्यानंतर काय करतात? परमात्मा असं म्हणतात, प्रेत शिला पैजा बिराजे पितरों पिंड भराई. म्हणजे परत श्राद्ध घाला, म्हणजे पितरांची मुक्ती होईल. परमात्मा म्हणतो, तुम्ही तुमच्या जिवंत पित्याबरोबर वादावादी घालता. हर मुए गंग पुचैया, और जब आया आसोज का महीना, कौआ बाप बनैया रे बोली सी दुनिया. आता मग परत श्राद्धाच्या वेळी, पितृपंधरवड्याच्या वेळी, तर ज्या तिथीला जर घरातला कोणी एखादा सदस्य मृत्यू पावला, तर ते धर्मगुरू त्या तिथीची नोंद करून घेतात. पितृपंधरवड्याच्या महिन्यात अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत त्या कोणत्याही तिथीला ज्याचा मृत्यू होतो, त्या तिथीला ते विशेष कार्य करतात, श्राद्ध करतात. आणि सर्वात पहिले काय करतात? ते भोजन बनवून ते वरती ठेवतात, छतावरती. आणि त्याच वेळी कावळे येऊन खाऊन जातात. तर ते काय म्हणतात आपले धर्मगुरू, बघा प्रसाद पोचला तुझ्या वडिलांना, कदाचित कावळ्याच्याही रूपात असतील. अरे भल्या माणसांनो, मोक्ष मिळवायला चालले होते, कावळा बनवून टाकले. ही आहेत त्यांची साधनं. तर परमात्मा म्हणतात, प्रेत शिला पैजा बिराजे पितरों पिंड भराई, और बहुत श्राद्ध खान को आए, काग बने कलमाही. पुढे काय सांगतात? जय सतगुरु की संगत करते सकल कर्म कट जाई, अमरपुरी पर आसन होते जहां धूप न छाई. तर आता हे काय म्हणतात? जर सद्गुरू मिळाले असते, त्यांची साथ मिळाली असती, तर या सर्व कर्मातून मुक्ती मिळाली असती. ना श्राद्ध करणे, ना भूत बनणे, ना कोणा पशूंच्या किंवा कावळ्यांच्या योनीमध्ये जाणे. तर त्याच्यानंतर काय होतं? त्या अमरपुरीवर, अमरपुरी अशा स्थानाचा कधीही नाश होत नाही. ते सतलोक, सनातन परमधामाची प्राप्ती होईल. सद्गुरू मिळाले तर आपल्या सर्व चिंता मिटतील. तर हे सर्व धर्मगुरू असे सांगतात की श्राद्ध हे करायलाच पाहिजे. यांनी तर आपले सगळे कर्म बिघडवण्याचा ठेकाच घेतला होता. पुण्यात्मांनो, पवित्र हिंदू धर्माच्या जे सद्ग्रंथ आहेत, पवित्र 4ही वेद आणि पवित्र श्रीमद भगवद्गीता आणि 5वा वेद, जो परमात्मा कबीर देवजी यांच्या मुखकमलातून निघालेला आहे, तो सर्व गुणसंपन्न आहे, संपूर्ण आहे, सगळ्या ग्रंथांचा सार आहे. हे तर त्यांच्या हाती लागलं नाही, कारण संस्कृतच्या ज्ञानी लोकांनी हे तर नाकारलं होतं. कबीर देवाची वाणी तर एक अशिक्षिताची वाणी आहे असं म्हणून ते आपल्यापर्यंत येऊ नाही दिलं. तर यामध्ये जे पुराण आहे, की हे पुराण ही एक अशी गोष्ट आहे, गीता आणि वेद, 4ही वेदांचा सारांश श्रीमद भगवद्गीता. तर या श्रीमद भगवद्गीतेमध्ये काळदेवाने काही व्यूहरचना करून घेतल्या होत्या युद्ध घडवून आणण्यासाठी. आणि जे वेदांशी समतोल राखतं ते गीतेतलं ज्ञान बरोबर आहे. तर आपण पाहिलं, ते ज्ञान हे गॉड गिव्हन आहे, परमात्म्याने दिलेलं आहे. तर आपण परमात्म्याच्या आदेशाचे पालन करायचे आहे. आणि पुराण काय आहे? तर ब्रह्माजी यांद्वारे दिलेलं ज्ञान, ब्रह्माजींकडून ऐकलेले हे ज्ञान किंवा दुसऱ्या कुठल्या ऋषींकडून ऐकलेले हे ज्ञान, याची सरमिसळ करून पुराण बनवले.
आता वेदांमध्ये या श्राद्ध कर्मकांडांचा निषेध आहे आणि गीताजीमध्ये सुद्धा निषेध 9व्या अध्यायातील 25व्या श्लोकामध्ये आणि स्पष्ट केलंय, भूत पूजणारे भूतच बनतील. आता हे बघा, श्रीमद भगवद्गीता, गीता प्रेस गोरखपूरवरून प्रकाशित आहे. अनुवादक आहेत जयदयाल गोयनका. हा आहे अध्याय नंबर 9, श्रीमद भगवद्गीता, श्लोक नंबर 25. देवतांना पूजणारे देवतांना प्राप्त होतील, पितरांना पूजणारे पितरांना प्राप्त होतील आणि भूतांना पूजणारे भूतांना प्राप्त होतील आणि माझे पूजन करणारे मला प्राप्त होतील. आता हे श्राद्ध कुठून आलं मग? आता तुम्हाला दाखवतो एक झलक पुराणामध्ये काय लिहिलेलं आहे. एक मार्कंडेय पुराण आहे. एक रुची नावाचे ब्राह्मण होते, ऋषी. त्यांनी वेदांना वाचलं, ऐकलं. ते अत्यंत ज्ञानी पुरुष होते. ते म्हणाले की मनुष्य जीवन हे फक्त मोक्षप्राप्तीसाठी असतं. म्हणूनच ना त्यांनी विवाह केला, ब्रह्मचारी पदावर राहून 40 वर्षांची आयु झाली होती तरी. आणि ते जंगलात वनात राहत होते. काही घर नव्हतं, ना कुठली झोपडी टाकून ठेवली होती. हा विचार करून की मोक्षप्राप्ती करायची आहे आणि असं काय साठवून ठेवायचंय, 2 दिवसांचं तर आयुष्य आहे. तर ते वेदानुसार साधना करत होते, ते रुची ऋषी. आणि त्याचे जे वडील, आजोबा, पणजोबा, खापरपणजोबा, त्यांचा मृत्यू झाला होता. ते भूत बनले होते आणि ते सुद्धा ऋषी होते, ब्राह्मण होते. यांनी सुद्धा हे कर्मकांड केले होते, करवून घेतले होते. मग ते भूतच होणार. तर ते चौघही दिसून आले आणि ते म्हणाले की मुला, की तू विवाह का नाही केलास? विवाह करून तू आमचं श्राद्ध केलं असतंस आणि आम्हाला मोक्ष मिळाला असता. तर मग रुची म्हणायला लागला की पितामहो, वेदांमध्ये तर याला मनाई केलेली आहे. हे श्राद्ध वगैरे करणे, ही सगळे कर्मकांड करणे, ही तर मूर्खांची कामं आहेत. आणि ते पितरसुद्धा म्हणतात की मुला, आहे तर हे असंच आहे, याच्यात कुठला संदेह नाही, मिथ्य नाही, हे तर खरे आहे. परंतु आमचं काय होणार? भोगा तुमच्या कर्माची फळं. तुम्ही तुमचं बघून घ्या. तुम्ही मेलात आणि तुमच्या मुलाला मारण्याची तयारी करताय. हे बघा, मार्कंडेय पुराण, गीता प्रेस गोरखपूरवरून प्रकाशित आहे. गीता प्रेस गोरखपूरवरून प्रकाशित आहे. आता 242व्या पानावरती संक्षिप्त मार्कंडेय पुराण, रौच्च मनुची उत्पत्ती कथा. मार्कंडेयजी म्हणतात, हे ब्रह्मण, पूर्वीच्या काळाची गोष्ट आहे. प्रजापती रुची ममता आणि अहंकाराशिवाय या पृथ्वीवरती राहत होते. त्यांना कोणापासूनही भय नव्हते. ते खूप कमी निद्रा घेत होते. ना त्यांनी अग्नीची स्थापना केली होती आणि ना की स्वतःसाठी घर बनवून ठेवलं होतं. ते एकाच वेळी भोजन करत आणि आश्रमाविना राहत होते. त्यांना सर्व प्रकारच्या आसक्तींशिवाय तसेच मुनिवृत्तीसारखे राहते बघून त्यांच्या पितरांनी त्यांना विचारले. आणि आता हे बघा, हे 4 जण भूत बनलेत पुढे. हे रुची ऋषी आहेत आणि हे त्यांचे पूर्वज, जे भूताची पूजा करून भूत बनलेले आहेत. आता हे सगळे एकत्र त्याला दिसले. पित्र म्हणाले, मुला, विवाह स्वर्ग आणि अपवर्गाचा हेतू असल्या कारणाने ते एक पुण्यमय कार्य आहे. हे तर त्या पितरांचे उद्गार आहेत. ही तर पितरांची वचनं आहेत, जी आपला सल्ला देतात. ते तू का नाही केलंस? गृहस्थ पुरुष सर्व देवता, पित्र, ऋषी आणि अतिथींची पूजा करून पुण्यमय लोकाला प्राप्त करतो. ते स्वाहाच्या उच्चाराने देवतांना, स्वधा शब्दाने पितरांना, तसेच अन्नदान, बली, वैश्वदेव इत्यादींना भूत आणि इतर प्राणी तसेच अतिथींना त्यांचा भाग समर्पित करतात. मुला, आम्ही असे मानतो की गृहस्थ आश्रम स्वीकार न केल्याने तुला या जीवनामध्ये दुःख, क्लेश सोसावं लागेल आणि मृत्यूच्या नंतर दुसऱ्या जन्मामध्ये सुद्धा दुःख सोसावं लागेल. रुची म्हणाला, पितृगण, परिग्रह हे अत्यंत दुःखाचे व पापाचे कारण असते. तसेच त्यामुळे मनुष्याची अधोगती होते. हाच विचार करून मी पहिले स्त्री संग्रह केला नाही. आता इथे बघा,
पित्र म्हणाले, मुला, जितेंद्रिय होऊन आत्म्याचे प्रक्षालन करणे उचितच आहे, परंतु तू ज्या मार्गावर चालत आहेस तो मोक्षाचा मार्ग आहे. आता सांगा, याला तर वाईट मार्ग मानलेला आहे आणि सांगत आहेत की तुम्ही ज्या मार्गावरती चालत आहात तो मोक्ष मार्ग आहे. आता आम्ही सांगू पित्र बनायचा मार्ग काय आहे तो. रुचीने विचारले, पितामहो, वेदांमध्ये कर्ममार्गाला अविद्या म्हटले गेलेले आहे. जो सल्ला तुम्ही देताय की श्राद्ध करा, विधी करा, ही सगळी कर्मकांड करा, हा तर मूर्खांचा सल्ला आहे. मग तुम्ही मला का त्या मार्गास जाण्यास भाग पाडत आहात. पित्र म्हणाले की हे सत्य आहे की कर्माला अविद्या असे म्हटले गेलेले आहे. यावर संदेह करायचं काहीच कारण नाही. मग काय तुझं शिर उरलं आता काय राहिलं. आता हे आपल्या पुराणांमध्ये सांगितलेलं आहे. आता या गोष्टीला पित्रसुद्धा मानतात की तुम्ही जी साधना करत आहात तो मोक्ष मार्ग आहे, आणि हे तुम्हाला अजून सल्ले देत आहेत की विवाह कर, भूतांचं पूजन कर, कर्मकांड कर. अरे हा तर नरक मार्ग आहे. आणि तुम्ही सुद्धा मानता की तुम्ही जो मार्ग बनवताय तो मोक्षाचा मार्ग आहे. आणि रुची म्हणतो की वेदांमध्ये तर याला मान्यता दिलेली नाहीये की भूतांचं पूजन करणं, श्राद्ध करणं, कर्मकांड करणं. आणि पित्र याचा स्वीकारही करत आहेत, याच्यात काही संदेह नाही, यात काही खोटं नाही. आता त्यानंतर हे बकवास करत आहेत की हे कर, ते कर, पित्र हे देतात, पित्रपुत्र देतात, कर्मकांड कर. आता हे काय देणार आहेत. मूर्ख बनवून ठेवलंय सगळ्यांना. एक छोटीशी झलक दाखवतो तुम्हाला. आता याच मार्कंडेय पुराणात लिहून ठेवलंय. आता यांनी कुठून घेतलेत श्राद्धाचे दाखले काय माहिती. एक मंदालसा नावाची स्त्री होती. तिने तिच्या मुलाला शिक्षण दिलं आणि ते हे घेत आहेत. मार्कंडेय पुराणात हेच सांगितलेलं आहे. मी हेच आपल्याला सांगत आहे. 81 पानावरून थोडंसं घेऊयात. मंदालसा म्हणते महाराज, ही मंदालसा इथे ज्ञान देत येत आहे. हे 82 पानावर संक्षिप्त मार्कंडेय पुराण इथे बघा. आता ही काय सल्ला देते की जे पित्र देवलोकामध्ये आहेत आणि जे तृतीय योनीमध्ये आहेत, जे पशु पक्षी बनलेले आहेत आणि जे मनुष्य योनीमध्ये किंवा भूत योनीमध्ये स्थित आहेत, भूत बनलेले आहेत, आणि ते पुण्यात्मा असो किंवा पापात्मा, जेव्हा भूक तहान याने व्याकुळ होतात तेव्हा त्यांना कर्म मार्गामध्ये असलेला मनुष्य पिंडदान व जलदान करून तृप्त करतो. याच प्रकारे तो देवतांना आणि अतिथींना सुद्धा तृप्त करतो. देवता, मनुष्य, पित्र, भूत, प्रेत, गुह्यक पक्षी, कृमी आणि कीटक इत्यादी यांचे जीवन सुद्धा मनुष्यावर अवलंबून असते. आता ही काय सांगतेय की जे पित्र देवलोकात आहेत, जे तृतीय योनीमध्ये आहेत किंवा ते मनुष्य योनीमध्ये अथवा भूत योनीमध्ये आहेत, ते पुण्यात्मा असोत किंवा पापात्मा, ते सर्व भूक तहान यामुळे व्याकुळ होत असतात. ते काय खाक देवलोकात आहेत, ते भुकेने मरतात, तहानेने मरतात. आता पुढे काय सांगतात हे आपण बघूयात. संक्षिप्त मार्कंडेय पुराण पान नंबर 92 यांच्यामध्ये की जे नरकात निवास करतात, जे पशु पक्षी या योनीमध्ये पडलेले आहेत व जे भूत आणि प्रेत इत्यादी रूपात स्थित आहेत, या सर्वांना विधिपूर्वक श्राद्ध करणारा यजमान तृप्त करतो. कसे करतो ते ऐका. मनुष्य पृथ्वीवर जे अन्न टाकतो त्यामुळे पिशाच्य योनीमध्ये पडलेल्या पित्रांची तृप्ती होते. जे जमिनीवर दाणे टाकलेले असतात, मुला स्नानाच्या वस्त्रामधून जे जल पृथ्वीवर टपकते त्यामुळे वृक्ष योनीमध्ये पडलेल्या पित्रांची तृप्ती होते. आणि जे वाळलेले वृक्ष आहेत, स्नानाचे वस्त्र पिळल्यानंतर जे पाणी जमिनीवर टपकते त्याने वृक्ष योनीत गेलेले पित्र तृप्त होतात. अरे भल्या माणसांनो, एकदा काय झाले, परमात्मा कबीरजी काशीमध्ये गंगा घाटावर गेले होते. गंगेचा एक घाट बांधलेला आहे. तिथे हे ब्राह्मण लोक सूर्याला म्हणजे सूर्याकडे तोंड करून गंगेचे जल घेऊन तिथेच सोडत होते. कबीर साहेब त्या गंगेमध्ये गुडघाभर पाण्यात गेले आणि असं ओंजळभर पाणी घेऊन किनाऱ्यावर टाकत होते पूर्ण वेगाने. आता सारे पंडितजी आपलं सगळं काम सोडून कबीर साहेबांकडे बघायला लागले आणि विचारायला लागले, अरे कबीर, तू हे काय करतोयस? कबीरजी म्हणाले, आपण काय करताय हे मी विचारले नाही, तर तुम्ही काय विचारताय? पहिले तुम्ही सांगा की तुम्ही इथे काय करत होतात.
आम्ही आमच्या पितरांना स्वर्गात जल पाठवत होतो. हे आम्ही इथे जल अर्पण करतो ना मंत्र म्हणून, हे असे सूर्याकडे तोंड करून, हे तिथे स्वर्गात आमच्या तहानलेल्या पितरांना जलप्राप्ती होते. परमात्मा म्हणाले, मी एक बगीचा लावलेला आहे माझ्या झोपडीसमोर. मी त्या नदीच्या कडेला थांबून माझ्या झोपडी लगतच्या बगीच्याला पाणी घालतोय. तेव्हा ते म्हणायला लागले, अरे भोळ्या माणसा, इतक्या दूरवर कसे जाईल हे जल? हे तर इथेच पडते. तू तुझ्या झोपडीच्या समोर जो बगीचा लावला आहेस त्याचे सिंचन याच्यामुळे कसे होईल? त्यावर ते म्हणाले, अरे जर लाख किलोमीटर दूर तुमच्या पितरांना स्वर्गात हे पाणी मिळू शकते, तर 2 किलोमीटरला काय अडचण येईल? आता सर्व पंडितजी जागे झाले. त्यांनी आपल्या चुकीचा स्वीकार केला आणि कबीराला शरण गेले. आता पुण्यात्मांनो, आता तीच पद्धत इथे आहे बघा. आता आपण बघूयात. याच्या पुढे परत मार्कंडेय पुराण आपण वाचत आहोत 92व्या पानावरती. इथे 92व्या पानावरती. त्यामुळे वृक्ष योनीमध्ये पडलेले पित्र तृप्त होतात. आता हा वृक्ष तरी किती मोठा, आणि कपड्याचं पाणी पडतंय गंगेच्या किनारी. आता सांगा, हा वृक्ष कसा तृप्त होईल? त्याला तर बादली भरून पाणी घालावं लागेल. तर बघा, तर कोणाला मूर्ख बनवत आहे ते. आता स्नानानंतर आपल्या शरीरावरून जे पाणी पृथ्वीवर पडते त्यामुळे त्या पितरांची तृप्ती होते की जे देव भावाला प्राप्त झालेले आहेत. आता यांची अक्कल बघा. म्हणतात की स्नानानंतर पाण्याचे जे थेंब पृथ्वीवर पडतात ना, जे देवता बनलेल्या त्या पितरांची तृप्ती होते. आता एवढूशा पाण्याने त्या देवतांची काय खाक तृप्ती होणार? अरे बापरे, अकलेवरती पाणी पडलंय यांच्या. आता बघा, आता स्नानानंतर आपल्या शरीरावरून जे पाणी पृथ्वीवर पडते ना, त्यामुळे त्या पितरांची तृप्ती होते की जे देव भावाला प्राप्त झालेले आहेत. आता पिंडदानामुळे ना, जे पिंड बनवतात ना, त्याचे अन्नकण पृथ्वीवरती पडतात. त्यामुळे पशु पक्षी योनीमध्ये पडलेल्या पितरांची तृप्ती होते. आता सांगा, आता कोणी पशु योनीमध्ये म्हैस बनलेली असेल, कोणी माई किंवा दादाजी, ताई, काकी, कोणीही असो, आणि ते कण पृथ्वीवरती कुठेतरी पडलेले असणार. आता म्हैस ते घमेलभर चारा खाणारी त्या एका कणाचे काय करणार? हे तुझे गजबच आहे बाबा. बघा कसे मूर्ख बनवत आहेत ते. वंशामध्ये जे बालक श्राद्ध कर्मास योग्य असून सुद्धा या कर्मापासून वंचित राहतात, म्हणजे बालवयात मृत्यू होतात पण त्यांचे श्राद्ध होत नाही. ते दान केलेले अन्न व समार्जन केलेले जल ग्रहण करतात. ब्राह्मण लोक जेवणानंतर हात तोंड धुतात आणि नंतर चरण प्रक्षालन करतात. त्या पाण्यामुळे सुद्धा इतर पितरांची तृप्ती होते. मुला, उत्तम विधीपूर्वक श्राद्ध करणाऱ्या पुरुषांचे अन्य पित्र जरी दुसऱ्या योनीमध्ये गेलेले असले तरी त्यांची या श्राद्धामुळे तृप्ती होते. अनन्योपार्जित धनाने जे श्राद्ध केले जाते त्यामुळे चांडाळ आणि इत्यादी योनीमध्ये पडलेले पित्र तृप्त होतात. आता जे भूत, प्रेत ही जी पित्र बनलेली आहेत, कोणी म्हैस बनलेले आहे, कोणी काटाडा बनलेले आहे, कोणी कावळा बनलेले आहे, आणि ते म्हणतात तेही तृप्त होतील. असे कसे होतील? आता 2-2 पोती खाणाऱ्यांचं एवढ्याने कसं भागेल? एकदा आदरणीय गरीबदास साहेबजी यांना गाव छुडानीमध्ये परमात्मा भेटले. सचखंडला नेऊन परत आणून सोडलं आणि तेव्हा त्यांना हे ज्ञान दिलं. त्यांचा एक शिष्य होता शेतकरी. तो गरीबदास साहेबांच्या बाजूलाच बसलेला असे दिवसभर आणि सत्संग ऐकत असे. दिवसभर त्यांचे विचार तो ऐकत होता, बसत होता. एक दिवस तो नाही आला. गरीबदास साहेबांनी विचारले की मित्रा, काल का नाही आलास? तेव्हा त्याने सांगितले, महाराजजी, काल माझ्या आईचे श्राद्ध होते. आमचे पंडितजी आले होते. त्यांनी सर्व श्राद्ध केले. त्यात पूर्ण दिवस मी व्यस्त होतो. ते ठीक आहे म्हणाले आणि परत सांगू लागला की मी उद्या पण येऊ शकणार नाही. गरीबदास साहेबांनी विचारले की उद्या काय विशेष आहे? तो म्हणाला की माझ्या वडिलांचे उद्या श्राद्ध आहे. ते म्हणाले ठीक आहे. परमात्मा आपल्याला पहिल्यापासून खूप समजावून सांगत होते, गरीबदास साहेबजी, पण आपली बुद्धी इतके काम करत नाही. आपण संसाराच्या व्यवहारालाच महत्त्व देतो. तर गरीबदासजी म्हणाले, एक काम कर मुला, जेव्हा तुझ्या वडिलांचे ते श्राद्ध करतील, तुमचे ते ब्राह्मण, त्यानंतर 2 व्यक्तींचे जेवण इथे घेऊन यायचे. आता त्या व्यक्तीने विचार केला की गुरुजी आपल्यासाठी मागवत असतील. जेव्हा त्याच्या गुरुजींनी सर्व काम केले, त्यांनी सर्व भोग भाग दिले, कावळ्यांना वगैरे खायला घातले, त्यानंतर उरलेले 2 माणसांचे भोजन घेऊन
तो गरीबदास साहेबांच्या घरी आला. गरीबदास सुद्धा गृहस्थी होते, मुलं बाळवाले होते, शेतकरी होते, परंतु परमेश्वराच्या प्रेमाने प्रेरित झालेले होते, तत्वज्ञानी युक्त होते. त्यांचं शेत होतं, त्या भक्ताचे पण शेत होते. त्याच्याबरोबरच एक छोटासा तलाव होता, लेट म्हणतात त्याला. आणि ती व्यक्ती आली दोन माणसांचे जेवण घेऊन. गरीबदास साहेबजी म्हणायला लागले, ये माझ्या मागोमाग ये. त्या व्यक्तीने विचार केला की शेतात कोणी साधू संत आले असावेत, यांना भेटायला येत असतात. तिथे जाऊन त्या व्यक्तीने त्या लेटापासून, त्या जोहाडापासून 1 किलोमीटर दूर शेतामध्ये जे तलाव होते छोटे छोटे पशुपक्ष्यांच्या पाणी पिण्यासाठी, त्यामध्ये पाणी साठवले होते. तर त्याच्या चारही बाजूला पशुपक्ष्यांची गर्दी होत असे. तिथे काटेदार झुडपांची दाटी झालेली होती. तिथून 200 फुटाच्या दूरवर गरीबदास बसले आणि त्या व्यक्तीला पण बसवून घेतले. आणि तिथे म्हणले, त्यांच्या आई वडिलांचे नाव घेतले आणि त्यांना म्हटले की या तुमचा मुलगा भोजन घेऊन आलाय. त्या झाडाझुडपातून एक गिधाड व एक गिधाडी बाहेर आले आणि तिथे येऊन उभे राहिले. ही सर्व लीला होती गरीबदास साहेबांची. आणि सांगितले, मुला, हे तुझे आई आणि वडील, तुझे पिताजी, यांना खाऊ घाल. त्याने भोजन ठेवले. त्यांनी ते भोजन 1 मिनिटात फटाफट खाऊन घेतले आणि लगेच खाऊन उडून गेले. गरीबदासजी म्हणाले की तुमचे गुरुजी काय म्हणत होते की 1 दिवसाचे भोजन खाऊ घातल्यावर 1 वर्षभर तुझे वडील, तुझे पित्र कोणत्याही योनीत असोत तृप्त राहतील. आता ती व्यक्ती म्हणायला लागली, हे खरंच म्हणतायत, हे दोघं भुक्याने मरत होते, हे सगळं खाऊन गेले आणि मी भोग लावत राहिलो. त्या दिवसापासून कान पकडले. खड्ड्यात जाऊ दे सगळं, हे तर सर्व बकवास आहे. तर सोडून दिली सर्व लोकवेद आणि दंतकथा. मनमाना आचरण त्या प्रिय आत्म्याने. तर पुण्यात्मांनो, परमात्मा सांगत असत की तुम्ही 1 दिवस भोजन द्याल, तुमचे म्हणणे खरे आहे असे जरी मानले. तुमचे आई वडील जेव्हा जिवंत होते तेव्हा दिवसातून 2-2 वेळा तरी ते जेवतच होते ना. मग तुम्हाला 1 दिवस जेवल्यावर 364 दिवस जेवण्याची जरूरत नाही, हे असे संभव आहे का? 1 दिवस तुम्ही भोग लावलात, 364 दिवस काय खाणार ते? समजा तुमचे वडील कावळा झालेले आहेत, तर रोज भोग लावा. 2 चपाती तोडून रोज वरती फेका, तरच त्यांचे पोट भरेल. 1 दिवस हे करून काही उपयोग नाही. सांगण्याचे तात्पर्य हे आहे की जे झालेले आहे ते झालेले आहे. आता पुण्यात्मांनो, आपण जेव्हा सद्भक्ती करू तेव्हा ही साधना करण्याने आपले जे पित्र भूत प्रेत बनलेले आहेत, समजा ते कोणत्याही योनीमध्ये असोत, या पित्रवाल्या पद्धतीत त्यांना सुद्धा मोक्ष मिळेल तुमच्या भक्ती करण्यामुळे. तुम्ही तुमची भक्ती करीत राहा आणि वेळ आल्यानंतर ही सगळी तुमची पित्र वगैरे पण या साधनेमुळेच त्यांची मुक्ती होऊन जाईल. आता काय होते, जसे या पुराणात लिहिलेले आहे की 1000 ब्राह्मण भोजन करत असतील. जसे यांनी पित्रांची आणि भूतांची, श्राद्धांची जी विधी सांगितलेली आहे, पित्रांसाठी जर ब्राह्मणांना भोजन घालायचे असेल तर ते विषम संख्येत असावेत. 1, 3, 7 म्हणजे 5, 7 असे असतील आणि बाकी सर्व समसंख्येत असावेत. अशा संख्येत जमवायला पाहिजे. विष्णू पुराणामध्ये लिहिलेलं आहे की 1000 ब्राह्मण जर जेवत असतील, भोजन करत असतील, तर त्यांच्यासमोर एक योगी, योगी म्हणजे भक्त, सच्चा भक्त, सत्साधक, सत्साधना करणारा परम अक्षर परमात्म्याचा जो साधक आहे तो वास्तविक भक्त म्हणजे योगी असतो. योगीचा अर्थ असा नाही की जे पोटातील पाणी हलवून दाखवतील, आसन वगैरे करून दाखवतील, ते योगी नाहीत. यांना एक असं समजा, म्हणजे तर एक प्राकृतिक चिकित्सक म्हणू शकतो. योगी म्हणजे भक्त, परमात्मा प्राप्तीसाठी जो प्रयत्न करतो तो योगी. भक्त म्हणजे खरा साधक. हे बघा, श्री विष्णू पुराण, याचे अनुवादक आहेत मुनीलाल गुप्त आणि हे गीता प्रेस गोरखपूरवरून प्रकाशित आहे. हा आहे अध्याय 16 आणि तृतीय अंश
आणि पान क्रमांक 213 इथे लिहिलेलं आहे, हे राजन, श्राद्ध करणाऱ्या पुरुषामुळे विश्व देवगण, पितृगण, मातामह आणि कुटुंबजण सर्व संतुष्ट होतात. हे भूपाल, पितृगुणाचा आधार चंद्रमा आहे आणि चंद्रमाचा आधार योग आहे, भक्ती, आणि म्हणून श्राद्धासाठी योगी जनास नियुक्त करणे हे अतिउत्तम. म्हणजेच सत्साधकाला, हे राजन, जर श्राद्ध भोजनासाठी 1,000 म्हणजेच 1,000 ब्राह्मणांच्या समोर एक योगी जरी असेल तर तो यजमानांसहित सर्वांचा उद्धार करतो, म्हणजेच ब्राह्मणांचा पण आणि त्या यजमानांचा सुद्धा उद्धार करतो. पितरांचा तर होतोच. तर पुण्यात्मांनो, इथे तर आपण सर्व योगी आहात आणि जो भक्त आपल्याला इथे दान करतो तो आपल्याला भोजन करवतो, तर आपल्या पितरांचा उद्धार करेल हे सत्य जाणा. हा इतका योग्य मार्ग आहे. जे सत्य आहे ते त्यांनी ग्रहण केले नाही आणि असत्य ग्रहण केले. तर पुण्यात्मांनो, जसे वेद तुम्ही रुची ऋषीच्या कथेमध्ये बघितलं, मार्कंडेय पुराणामधील, की वेदामध्ये याला अविद्या म्हटलेले आहे, कर्मकांडाला. आणि पित्र ते मानत होते कारण ते सुद्धा ब्राह्मण होते, ऋषी होते, आणि ते म्हणतात की माझी दुर्गती होईल की तू जर श्राद्ध केलं नाहीस तर. आता जसे एक श्रद्धाळू म्हणतो, जसे आमचे वाडवडील म्हणतील की मुला श्राद्ध करा, तर आम्ही करायचे नाही का? करावे तर लागेलच. ही काही गोष्ट आहे? तर पुण्यात्मांनो, त्याची सुद्धा एक पद्धत आहे. जसे एखाद्याचे मूल विहिरीत पडले आणि कोणीतरी म्हणू लागलं की हा बुडतोय बुडतोय, तर यावर उपाय काय? तर त्याबरोबर उडी मारायची की काय? त्यामुळे त्याबरोबर तो पण बुडेल, पण त्याला वाचवण्याची सुद्धा एक पद्धत आहे. प्रथम एक मोठा दोर वरती बांधा, मजबूत असा, आणि त्याला खाली सोडून बुडणाऱ्या व्यक्तीला पकडून वर काढायचे. तर हे ते पित्र दिसले आहेत म्हणून आपण श्राद्ध घालायचे असे नाही, नाहीतर ते स्वतःहून विहिरीत उडी मारल्यासारखे होईल, म्हणजे बुडून मेल्यासारखे होईल. म्हणून श्राद्ध घालू नये. यासाठी हा मोठा दोर हा दास आपल्याला देईल, म्हणजे सद्भक्ती करा, दानधर्म करा, त्यामुळे या पितरांचा सर्वांचा उद्धार होईल. हे आपण वाचलेले आहे. कारण सत्साधक हे भक्त आहेत. हे लाखो योगीजी एका महिन्यात येऊन भोजन करतात आणि मग एका जेवणात होणारा लाभ ते सांगत आहेत. तर हे आणि शास्त्रास अनुकूल असलेले साधन, यामुळे आपले तर कल्याण होईलच, पण आपल्या पितरांचे सुद्धा होईल. आता जसे आपण ऐकले की या वेदांमध्ये याला मूर्खांची साधना सांगितली, हे तर योग्यच आहे. तर वेद काय आहे? तर वेद हे परमात्म्याचेच विधान आहे. हा तर परमात्म्याचाच आदेश आहे. आणि जे हे आमच्या पुराणांमध्ये लिहिलेलं आहे की जे पितरांचे किंवा ब्रह्माजींचे किंवा जसे की मंदाल असं सांगत होती, ते जर सत्य मानले आणि याप्रमाणे जर आचरण केले, किंवा दुसऱ्या कोणी ऋषीचा हा दिलेला आदेश आहे, तर त्याचे पालन आपल्याला करायचे नाही. जसे एकदा एका व्यक्तीची फौजदाराशी, ठाणेदाराशी दोस्ती झाली होती, DSPशी, आणि त्या व्यक्तीचा जो शेजारी होता त्याला तो खूप त्रास देत होता. त्याने आपल्या मित्राला, फौजदाराला सांगितले की एक असा माझा एक शेजारी आहे की जो माझ्या घराच्या शेजारीच राहतो, तो मला खूप त्रास देतो. त्याला खूप समजावून सांगितले, पंचायतीत तक्रार पण केली, तो ऐकत नाही. आता मी काय करू? फौजदाराने सांगितले की त्याच्या डोक्यात काठी घाल, काय होईल ते नंतर बघू. फौजदाराच्या तो आदेश घेऊन त्याने त्याच्या आज्ञेचं पालन केलं, हाच विचार करून की त्याचा मित्र सांभाळून घेईल. मग त्या आपल्या शेजाऱ्याबरोबर त्याने भांडण केले, मारामारी केली आणि त्याच्या डोक्यात ती काठी लागली, त्यामुळे तो मरण पावला. आता तो तिथला ठाणेदार, तिथला प्रभारी होता, तर त्याने त्याला पकडून आणले आणि तुरुंगात टाकले आणि त्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली. आता राजाचा नियम होता की कोणाच्या हातून कोणी मारला गेला तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा होईल. आता त्या व्यक्तीने राजाचा नियम मोडला आणि आपल्या अधिकारी मित्राच्या आज्ञेचे पालन केले, ज्यामुळे राजाच्या नियमाचा भंग झाला आणि तो शिक्षेस पात्र झाला.
अशा प्रकारे या पुराणात लिहिलेला जो आदेश आहे हा फौजदाराचा समजा. वेदांमध्ये सांगितलेले ज्ञान हे भगवंताचे संविधान आहे. हे संविधान जर आपण या फौजदाराच्या सांगण्यावरून तोडलं, पुराणातल्या या नकली धर्मगुरूंच्या सांगण्यावरून, आता या शास्त्रविरोधी साधना करवणाऱ्या या आचार्य आणि शंकराचार्यांच्या आदेशावरून आपण ही क्रिया केली तर आपण दंडित होऊ आणि आपण पित्रच होऊ. म्हणजे आपल्याला मृत्यूदंड हा मृत्यूदंडच मिळेल. तर अशी चूक आम्ही तर करणार नाही आणि तुम्ही पण करू नका. एक जीवित उदाहरण दास आपल्याला देत आहेत. माझे पूज्य गुरुदेवजी ब्राह्मण वर्णामध्ये त्यांचा जन्म झाला होता. हरियाणामध्ये जिल्हा भिवाणी चरखी दादरीच्या जवळ एक पैतावास म्हणून गाव आहे, तिथे ते राहत होते. मोठा पैतावास. शेतीचे काम करत होते, परंतु वर्ण ब्राह्मण होता. पुण्यात्मांनो, ब्राह्मण ही कोणतीही जात नाही. अनेक वेळा सांगितले की ब्राह्मण म्हणजे फक्त वेदविद्या करणारे नव्हे, तर ब्राह्मणांच्या विषयाबद्दल बोलतोय तर नाही. आणि शेतामध्ये जे गुरुजी होते, ब्राह्मण त्यांचा वर्ण होता, परंतु ते आपल्या शेतात गायी चरण्यास नेत असत. पूर्वी शेताजवळच खूप मोठं जंगल होतं, खूप मोठी वनं होती. एक दिवस त्यांची भेट आमच्या दादा गुरुजींबरोबर झाली, म्हणजेच एका संताबरोबर. त्यांच्यामुळे प्रेरित होऊन गृहत्याग करण्याचा ते विचार करू लागले आणि गुरुदेवांचा पत्ता विचारू लागले. सर्व ज्ञानाने प्रेरित झालेले होते. सायंकाळच्या वेळी गायी चरत होते, त्यांच्याबरोबर त्यांचे काही मित्रसुद्धा. त्यांनी त्यांना सांगितले की मी आवरून येतो, उशीर झाला तर तुम्ही पशूंना घरी घेऊन जा, मी नंतर येईल. आणि त्यांनी घनदाट जंगलात प्रस्थान केले. सर्व गवळी आपापल्या पशूंना घेऊन गावात परत आले, पण संध्याकाळ झाली होती, अजूनही ते आले नव्हते. त्यांचे लहानपणीचे बालपणीचे नाव हरिद्वारी होते, पंडित हरिद्वारी. नंतर त्यांनी आपले नाव बदलले होते, कोणी ओळखू नये म्हणून, घरातून निघून गेल्यानंतर. तर तेव्हा त्यांनी काय केलं की जे कपडे घातलेले होते ते त्यांनी उतरवून टाकले. घरातून बाहेर पडताना त्यांनी 2 जोडे कपडे घेऊन गेले होते. कोणाला काही दाखवलं नाही. कोणी एका सिंहाने, हिंसक पशूने हरिण किंवा तत्सम प्राण्यांचे भक्ष्य केले होते, तर त्यांनी जे कपडे परिधान केलेले होते ते त्यावर भक्ष्यावर फाडून टाकून दिले आणि त्यांनी ते दिवसा बघून ठेवले होते आणि त्यावर त्यांनी कपडे टाकले आणि रातोरात निघून गेले आणि हरिद्वारला पोचले. तिकडे घरच्यांनी 1-2 तास वाट बघितली आणि त्या गवळ्यांना विचारले की हरिद्वारी नाही आला का? तर त्यांनी सांगितले की तो म्हणाला होता की मी आवरून येतो, तुम्ही चला. ते घरातले त्या मुलांना घेऊन गेले आणि मग विचारले की तो कुठल्या मार्गाने गेला होता, कसा गेला होता. पूर्वीच्या काळी काही टॉर्च वगैरे तर काहीच नव्हती. कंदिलाच्या प्रकाशात त्यांनी जे बघितले आणि ते थबकले की कोण्या हिंसक पशूने एका मुलाला मारले आहे. अरे बापरे, हे कोणत्या तरी हिंसक पशूने एका मुलाला मारले, ह्याला खाल्लंय. सर्वजण मेला मेला म्हणून रडू लागले. अंधार असल्याने ते प्राण्याची हाडं आणि मुलाचे कपडे एकत्र घेऊन आले आणि मग रात्रीतून अग्निसंस्कार केला. हा मेला. नंतर त्याचा 13वा केला. पूर्वी तर दर महिन्याला श्राद्ध करायचे. हे सर्व कर्मकांड करणारे ब्राह्मण वेगळे वेगळे असतात. त्यांनी ही सर्व कर्म केली. तर ही सगळी कामं केली. वर्षश्राद्ध पण केलं आणि मग सुरू झाली वर्षश्राद्ध. आणि मग वर्षश्राद्ध सुरू केल्यावर सांगू लागले की हा अविवाहित मृत्यू पावलेला आहे, तर यांची चांगल्या प्रकारे सेवा केली पाहिजे, कारण तुम्ही यांचा हक्क खात आहात. त्यांच्या मालकीची जमीन पण होती. आणि ते तर भक्त बनले होते, संत झाले होते, सर्वांचा उद्धार करत होते. एकदा जेव्हा माझे पूज्य गुरुदेवजी 105-106 वर्षांचे होते, तेव्हा त्यांची सतलोकाला जायची तयारी सुरू झाली. तलवंडी भाई फिरोजपूर जिल्हा पंजाबमध्ये त्यांचा एक आश्रम होता. एक या इथे खन्नामध्ये होता, एक मोगामध्ये होता, एक नजबगडमध्ये होता. तर तलवंडी भाईमध्ये ते जास्त वेळा राहत असत. तर तिथून त्यांनी दासाला आदेश देऊन ठेवला होता नाव देण्याचा. त्यांचे खूप सारे शिष्य पण त्यांच्यासोबत उपस्थित होते. 2 मुलं त्यांच्या सेवेसाठी ठेवली होती, त्यांच्या सोबत ठेवली होती. तर त्यांचा निरोप आला की गुरुजींचे पैतावास येथे आगमन झालेले आहे. तर गाडीने 3-4 भक्तांसोबत दास सुद्धा तिथे पोचले. बघितले तर गुरुजी बसलेले होते. त्यांना प्रणाम केला. मग गुरुजींची एक वहिनी सुद्धा होती. त्या 92 वर्षाच्या होत्या, 92 इयर्स ओल्ड.
त्यांच्याबरोबर बोलणे झाले. आम्ही त्यांना विचारले की माताजी, जेव्हा आमच्या गुरुदेवांचे येथून प्रस्थान झाले तेव्हा तुम्ही काय विचार केला? त्यावर त्या म्हणाल्या, मी तर असे ऐकले होते की त्यांचा मृत्यू झाला. माझा एक दीर होता. तेव्हा त्याला कोणीतरी एका जंगलात एका हिंसक पशूने खाऊन टाकले होते, मारून टाकले होते. जेव्हा मी आले तेव्हापासून यांचे श्राद्ध घालत असत. 70 श्राद्ध तर मी आपल्या हातानेच घातलेले आहे. जेव्हा जेव्हा घरात जर काही विपरीत घडत असेल, पशुधनाची काही हानी होत असेल, धान्याचे काही नुकसान होत असेल, तर आम्ही आमच्या गुरुजी ब्राह्मण यांच्याकडे जात असू. ते त्यांच्याकडून पोथी पुराण वाचून घेत असत. ते काय म्हणत असत की तुमचा हरिद्वारी निस्संतान मृत्यू पावलेला आहे, तो तुमच्यासाठी निषिद्ध आहे, तो तुम्हाला हानी पोचवतो आहे. त्याच्यासाठी 5 कपडे तयार करा, त्याचे योग्य तऱ्हेने श्राद्ध घाला, त्याचे हे करा, त्याचे ते करा इत्यादी. ते जे काही सांगत ते सर्व आम्ही करत असू. तरी पण ते सांगत असत की यावेळेस योग्य तऱ्हेने श्राद्ध झाले नाही, पुढच्या वेळेस आणखी चांगल्या प्रकारे करू. आता 70 तर श्राद्ध केले आणि वर परत ते असत म्हणत होते. आता त्यावर मी म्हणायला लागलो की माताजी, की गीतेमध्ये सांगितलंय की 9व्या अध्यायात 25व्या श्लोकात म्हटले आहे की भूतांचे पूजन करणारे भूत बनतात, पित्रांचे पूजन करणारे पित्र बनतात. ही पूजा केली नाही पाहिजे. आपल्यासमोर तर हे जिवंत उदाहरण आहे. हे ब्राह्मण आपल्याला मूर्ख बनवत होते. एक तरी खरी गोष्ट होती का या लोकांची? आता तरी हे सर्व सोडून द्या. त्यावर त्या म्हणाल्या, नाही रे बाबा, ही जुनी सवय अशी कशी सुटणार? खड्ड्यात जा मग, ही सवय जर सुटत नसेल तर. कमालच केली यांनी. स्वतःच्या डोळ्याने बघत आहेत, स्वतः सांगत आहेत की मी 70 श्राद्ध केली, पिंडदान केले, आणि हे तर पित्र बनले आहेत म्हणून. हे पित्र नाही तर सर्वांचा उद्धार करणारे हे महापुरुष बनलेले आहेत. अरे लाखो लोकांचा उद्धार केला यांनी आणि यांचे श्राद्ध घालतायत आणि ते या लोकांना मानत बसलेत. तीर्थस्थान कसे बनले आणि तिथे गेल्यावर त्याचा काही फायदा आहे की नाही? तर पुण्यात्मांनो, हे तीर्थ कसे बनले? शंकराचार्यांच्या द्वारे हे ज्ञान कसे दिले जाते याची एक झलक दाखवत आहे. हे पुस्तक आहे हिमालय तीर्थ. JP नंबुरी याचे हे लेखक आहेत. हिमालय तीर्थ JP नंबुरी, उपमुख्य कार्याधिकारी श्री बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समिती, कोलकाता येथून प्रकाशित झालेले आहे. पहिले प्रकाशन. प्रकाशक आहेत रणजू चक्रवर्ती. 76/A/1 बमाचारण राय रोड, कलकत्ता इथून आहेत. मुद्रकगिरी प्रिंट सर्व्हिसेस, कलकत्ता हे आहेत. यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आपले शंकराचार्य ही कोणती कथा सांगत आहेत, कसे ज्ञान देत आहेत, हे थोडक्यात सांगितले आहे. ही एक छोटीशीच गोष्ट आपण बघणार आहोत. जास्त वेळ आपण इथे घालवणार नाही आहोत. या पान क्रमांक 19 वर एक गोष्ट सांगितली आहे त्यांनी, तीर्थाबद्दल. हे तीर्थ कसे तयार झाले. हे हिमालय तीर्थ नावाचे पुस्तक आहे. यात असे लिहिलेले आहे की नर आणि नारायण ऋषींनंतर इतर ऋषीमुनी व भक्तांकडून या ज्योतिर्लिंगाची पूजा होत असे. भगवंताने नर आणि नारायण नामक व्यक्तींच्या भक्तीने प्रसन्न होऊन या ज्योतिर्लिंगाची स्थापना केली. याचीच ते पूजा करत राहिले. याच्यानंतर महाभारत काळात पांडवांकडून गोत्र हत्या म्हणजेच महाभारत युद्धात आपल्या भाऊबंद व इत्यादींच्या हत्येमधून मुक्ती मिळवण्याच्या हेतूने या ठिकाणी देवाधिदेव महादेवाची आराधना केली. आपल्या पापाचा नाश करण्यासाठी त्यांनीच म्हणजे पांडवांनी भगवान शंकरांची पूजा केली. याच संदर्भात पुराणांमध्ये एक कथा सांगितलेली आहे. भगवान वेदव्यास यांच्या आज्ञेने पांडव केदार क्षेत्री आले. भगवान महिष म्हणजेच म्हशीचे रूप धारण करून केदार क्षेत्री भ्रमण करू लागले. भगवान शंकरांनी म्हशीचं रूप धारण केलं आणि त्या केदार क्षेत्री विहार करू लागले, फिरू लागले म्हैस बनून. आणि भीमाने भगवान शंकरांना मायावी महिष रूपात ओळखले. भीमाने ओळखलं की हे भगवान शिवच आहेत मायावी महिषीच्या रूपात.
हे जाणून जसे भगवान शिव महिष रूपात पृथ्वीमध्ये सामावून जात होते, तेवढ्यात महाबली भीमाने धावत जाऊन त्यांचा पार्श्वभाग पकडला. पांडवांची भक्ती आणि विश्वास पाहून भगवान शिवांनी त्यांना साक्षात दर्शन दिले आणि गोत्रहत्या, गुरुहत्या आदी पापांचे प्रायश्चित्त म्हणून भीमाने पकडलेल्या पृष्ठभागाची पूजा अर्चा करण्याची भगवान शिव अंतर्धान पावले. पृष्ठभाग म्हणजे मागचा भाग. हे मी तुम्हाला आता स्पष्टपणे सांगतो. महिषाचा पृष्ठभाग शिळेमध्ये रूपांतरित झाला. मागचा भाग पूर्ण दगड होऊन गेला. आता इथे हे काय सांगतायत की जेव्हा या पांडवांना श्रीकृष्णाने आज्ञा केली की तुम्ही अतिशय या पापाचे भयंकर धनी झालेले आहात, युद्धामध्ये जे तुम्ही भाऊबंद मारले, जे गुरुजन मारले आणि जे काही अत्याचार केले, त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी हिमालयात जा आणि तिथे तपश्चर्या करा अंतिम श्वासापर्यंत. तर लेखक इथे काय सांगू इच्छितात की पांडव तिकडे भक्ती करत होते, तपश्चर्या करत होते, साधना करत होते. भगवान शिवांनी तेथे येऊन म्हशीचे रूप धारण केले आणि जेव्हा भीमाने ओळखले तेव्हा भीम धावत आला. ते जाणून भगवान शिव स्वतः या पृथ्वीमध्ये सामावून घेण्यास निघाले आणि मग केवळ मागचा भाग म्हणजे पृष्ठभाग पृथ्वीवरती शिल्लक राहिला आणि तो महाबली भीमाने पकडून ठेवला ताकदीने. तेवढाच भाग वर राहिला आणि तो दगड बनला. आणि असं म्हणतात भगवान शिव तेथे प्रकट झाले. ही सर्व काळाची माया आहे की शिवरूपात प्रकट झाले आणि त्यांनी आज्ञा केली की तुम्ही याचीच पूजा करा, म्हणजे म्हशीच्या पृष्ठभागाची. आणि अशा मलस्थानाची भीम पूजा करू लागले आणि ते बनले तीर्थस्थान. त्या मलमूत्र स्थानाची पूजा करा असे सांगितले आणि ते आपले तीर्थस्थान बनले. आता पुन्हा वाचूयात, पुढे बघूयात. भगवान वेदव्यासांच्या आज्ञेने पांडव केदार क्षेत्री आले. भगवान महिष म्हणजेच म्हैस असे रूप धारण करून या केदार क्षेत्रात विहार करू लागले. भीमाने भगवान शिवांना मायावी महिष रूपात ओळखलं, म्हणजेच शिवांना म्हशीच्या रूपात ओळखले. आणि हे असे जाणून भगवान शिव महिष रूपात पृथ्वीमध्ये सामावून जात होते, तेवढ्यात महाबली भीमाने धावत जाऊन त्यांचा पार्श्वभाग पकडला. पांडवांची भक्ती आणि विश्वास पाहून भगवान शिवांनी त्यांना साक्षात दर्शन दिले आणि गोत्रहत्या, गुरुहत्या आदी पापांचे प्रायश्चित्त म्हणून भीमाने पकडलेल्या पृष्ठभागाची पूजा अर्चा करण्याची आज्ञा करून भगवान शिव अंतर्धान पावले. महिषाचा पृष्ठभाग शिळेमध्ये रूपांतरित झाला, त्याचा दगड झाला आणि पांडवांकडून त्याची पूजा अर्चा घडली. पांडव अशा मलमूत्र स्थानाची पूजा करू लागले. हे भगवान, हे होतं आमच्या शंकराचार्यांचं ज्ञान. हे पहा, हा काळाचा खेळ आहे सारा. पुढे असं म्हणतात की जे महिष रूपात भगवान शिव होते, म्हणतात की ते पृथ्वीमध्ये सामावून गेले आणि पूर्णपणे सामावून जायच्या अगोदरच भीमाने त्यांचा पृष्ठभाग पकडला. परंतु पुढे कुठले पाय कुठे गेले, मुख आदी अवयव कुठे गेले हे आपण पाहूयात. आता हे 19वे पान वाचतोय आपण हिमालय तीर्थ या पुस्तकाचे. आता इथे बघूयात. पृष्ठभाग हा शिळेमध्ये रूपांतरित झाला व पांडवांकडून त्याची पूजा घडली. तेव्हापासून आजपर्यंत त्याची पूजा अर्चा चालूच आहे. आजपर्यंत त्याची भक्त पूजा करत आहेत. महिषाचा अग्रभाग नेपाळमध्ये प्रकट झाला आणि पशुपतीनाथ या नावाने प्रसिद्ध पावला. अरे वा देवतांनो, असं म्हणतात की त्या म्हशीचं डोकं अथवा मुख कुठे जाऊन पडलं, तर नेपाळमध्ये प्रकट झालं. महिषाचा अग्रभाग म्हणजे मुख, शिर हे नेपाळमध्ये प्रकट झाले
आणि तिथे पशुपतीनाथ या नावाने विख्यात झाले. आता तिथे पशुपतीनाथ या नावाने मंदिर बनले आणि लोक तिथे पूजा अर्चा करू लागले. तर हे पुण्यात्मांनो, आपल्या शंकराचार्यांनी जे ज्ञान प्रसारित केले त्या आधारे या सर्व पूजा अर्चा होऊ लागल्या. महिषाचे इतर 4 भाग क्रमशः तुंगनाथ मध्ये बाहू, रुद्रनाथ मध्ये मुख, मद्महेश्वर मध्ये नाभी आणि कल्पेश्वर मध्ये जटा. या प्रकारे केदारनाथ व्यतिरिक्त महिषरूपी भगवान शंकरांचे इतर 4 भाग केदार क्षेत्री प्रसिद्ध झाले. केदारनाथ सहित ही संस्थानं पंचकेदार या नावाने विख्यात आहेत. आता पहा, नेपाळमध्ये गेला अग्रभाग म्हणजेच पुढचा भाग आणि इतर सर्व भाग